तुम्ही कितीही AI वापरा, त्यामध्ये ह्युमननेस कुठून आणणार? ते संपूर्ण आयुष्याची माती केली आहे ना आणि ती त्याच्यात थोडीशी टाकावी लागते, तेव्हा ती कला होते. माझं गणित कच्चं होतं, आजही आहे. पण जर तू मला बोललास ना की ही भिंत आहे, याच्यामध्ये एवढं ड्रॉइंग बसवायचं आहे, माझं बरोबर गणित बाहेर येतो कुठून तरी. म्हणजे मी मूर्ख नाही आहे, मला मॅथ्स येत नाही म्हणून. आपले आई वडील आपल्याला म्हणायचे की शिक्षण पूर्ण कर रे बाबा, 12वी तरी कर. आत्ता कळतं की भाई का बोलायचे. इथे जर जन्म झाला असेल तर तुम्हाला मराठी येत नसेल तर हा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली खूप मोठा. तुम्हाला यायलाच पाहिजे. मी जॉब करून ह्या गोष्टी करतो. अरे हा चांगलं चित्र करायचा सगळ्यात मोठा श्राप आहे हा एका कलाकाराचा. मी काय मॅजिक करत नाही, माझ्याकडे तेच 12 रंग आहेत, तेच माझ्याकडे ब्रश आहेत, जे सगळ्यांकडे जे करणारे आहेत त्यांच्याकडे आहेत. चांगलं चित्र काढता येणं टेक्निकल दृष्टिकोनातनं म्हणजे कला असं नाही. आता मी एक चांगली आखणी करतोय, हे लोकांना आवडतंय, पण हे किती वर्ष आवडणार? मला काहीतरी वेगळं करावंच लागणार. एकदम झालेल्या गोष्टी असतात ना, त्याचा अंत पण एकदमच होतो. ते पारंपरिक डोळे रंगवण्याची पद्धत आहे, मी त्याच्या मोहात न पडल्यामुळे मे बी लोकांना माझं काम आवडतं असं मला वाटतं. पूर्वतयारीबद्दल कोण विचारच करत नाही. सगळ्यांना इन्स्टंट झालंय, एव्हरीथिंग इज इन्स्टंट. कारिगर आणि कलाकारातला फरक जो करून देतो तो खरा गुरु. म्हणजे दुसरं काय नाही करायचं आहे ना, फक्त चित्र. हे ड्रीम जॉब आहे माझं. एका चित्रकाराला विचारलं होतं की जर सगळ्यात आवडतं चित्र कोणतं, तर तो म्हणतो की जी मी शेवटला करेल ते माझं आवडतं चित्र असेल. तेवढ्या वेळेत एक पुस्तक वाचून होईल, तेवढं 1.5-2 तास आपण रील स्क्रोल करत राहतो, वेळ जातो कसा कळत पण नाही. पुस्तक वाचल्यावरती एक वेगळा अनुभव आहे.